तहव्वूर राणाशी आमचा संबंध नाही. 20 वर्षांपासून त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचं नूतनीकरण नाही. राणा आता कॅनेडियन नागरिक आहे. पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे हात वर केले. भाजप राणा फेस्टिवल साजरा करताय. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांचा निशाणा. तर राजकारण न करता तहव्वूर राणाला फाशी द्या, वडेट्टीवारांची मागणी. माझी निर्दोष मुक्तता करा. वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज. सरकारी वकील उज्ज्वल निकमांकडून वाल्मिक कराडची चल अचल संपत्ती जप्त करण्याची मागणी. बीड हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी. माणुसकीला कलंक असणारं कुटुंब. गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नका. कडक कारवाई झाली पाहिजे. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार संतापले. एसटी कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून हालचाल. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार. एकनाथ शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. उद्या लेखी आदेश जारी केले जाणार. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. मी देखील चेहऱ्यावर जाऊन इतके वर्ष फसलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचा निशाणा. मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्या. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा. अजित पवारांचे पुत्र जय पवारांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र. शरद पवारांसह सुप्रिया सुळेही समारंभाला उपस्थित. तर पुण्याच्या घोटावडे गावातील फार्म हाऊसवर सोहळा. नांदेडमध्ये तिसऱ्या दिवशी वादळी वारे, जोरदार पावसाची हजेरी. धाराशिवच्या उमरगाव परिसरात गारांचा पाऊस. तर अमरावतीसह पुण्याच्या खेड तालुक्यातही अवकाळी पावसानं शेती पिकांच्या नुकसानीची शक्यता. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर. महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा चेन्नईची धुरा.